हॅलो फ्रेंड्स, आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता चिकू विक्रांत व उर्मिलाचं सगळं ऐकलेलं असतं. आता चिकू घाईघाईने तिची गाडी काढते व विक्रांतच्या ऑफिसकडे म्हणजेच राणीला विक्रांत भेटायला गेलेला असतो तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते. तेवढ्यातच विक्रांत म्हणतो, उर्मिला, आता हे तर चिकूने सगळं ऐकलेलं आहे. आता मी काय करू? आता त्या इंद्राचा प्लॅन मी चांगला रचला होता, तर ह्या चिकूने मध्येच काय ऐकलं? आता या चिकूचं काय करू? आता इंद्राला थोड्या वेळ बाजूला ठेवूत, या चिकूचाच आपण ॲक्सिडेंट घडवून आणूत. चिकू जेव्हा गाडी चालवत असते तेव्हा तिचं लक्ष इकडे तिकडे कुठेच नसतं, फक्त इंद्राची काळजीत असतं. आपल्याला पटकन हॉस्पिटलमध्ये म्हणजेच इंद्रा भाऊजवळ पोहोचायला पाहिजे हेच तिच्या डोक्यात असतं. तर पुढून समोरून जो ट्रक येत असतो तर तो ट्रक चिकूला उडवून टाकतो. चिकू गाडीवरून खाली पडते. तिच्या हातातून तोंडातून सगळं रक्त वाहायला लागतं. आता सगळेजण लोक तिथे जमा होतात व चिकूला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात व राणी ज्या हॉस्पिटलमध्ये असते नेमकं तिथेच चिकूला त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. तर इंद्रा जो आहे तो आता राणीला भेटून हॉस्पिटल बाहेर निघायला लागलेला असतो. तर ॲम्ब्युलन्सचा आवाज येत असतो. इंद्रा त्या ॲम्ब्युलन्सकडे पाहतो व आता ॲम्ब्युलन्समधील सहकारी चिकूला बाहेर काढत असतात हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. तर इकडे विक्रांत आता फोनची वाटच बघत बसलेला असतो. तर तो ज्या व्यक्तीला विक्रांतने चिकूला ट्रकने उडवायचं सांगितलेलं असतं त्या माणसाचा कॉल येतो की आपलं काम झालेलं आहे, आता चिकूचा जीव जागीच गेलेला आहे. तर विक्रांत म्हणतो, आता चिकू घरीसुद्धा येणार नाही, तिचा जीव गेला, आता ती कुणाला काय सांगेल? तो खूप खुश झालेला असतो, कारण आता चिकू वापस येणार नसते. तर आता इकडे चिकूला ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढत असतात. स्ट्रेचरवरती मांडतात चिकूला व हॉस्पिटलकडे वळतात. इंद्रा व सगळेजण आता हॉस्पिटलमधून खाली येत असतात. तर तेवढ्यात त्यांना स्ट्रेचरवरती चिकू दिसते. तर सगळे धावत त्या स्ट्रेचरकडे जातात, म्हणजे चिकूजवळ जातात व सगळे रडू लागतात, आरडू लागतात. उर्मिला म्हणते, ही तर आपली चिकू आहे, हिला काय झालं आहे? सगळेजण रडायला लागतात. तर स्ट्रेचरवरील एक सहकारी बोलते, ही तुमची चिकू आता राहिलेली नाही, ही तर एक डेड बॉडी झालेली आहे. पाहूयात आता चिकूसोबत नेमकं चिकू जखमी झालेली आहे की चिकूचा जीव गेलेला आहे की चिकूसोबत आणखी काय घडलेलं आहे. मित्रांनो, हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.